संत निरंकारी मंडळ शाखा गडिंग्लजचा स्वच्छता उपक्रम उत्साहात. हिरण्यकेशी नदीघाट परिसरात कार्यकर्ते व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. नदीपात्रातील कचरा, गवत, रक्षा कोळसे काढत समाजाला स्वच्छतेचा संदेश. संत निरंकारी मंडळ शाखा गडिंग्लज यांच्या वतीनं स्वच्छ जल स्वच्छ मन या उपक्रमाअंतर्गत गडिंग्लज येथील हिरण्यकेशी नदीघाट परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानात सेवा दलातील कार्यकर्ते आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत समाजाला स्वच्छतेचा प्रेरणादायी संदेश दिला. नदीवरील स्मशानशेड परिसरापासून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. देवदेवतांच्या मूर्ती आणि फोटो आदरपूर्वक एकत्र ठेवण्यात आले. परिसरातील काचा, प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा गोळा करून बाजूला करण्यात आला. नदीपात्रात साचलेले गवत कापून काढण्यात आलं. तसंच पाण्यात उतरून खराटे, खोरे आणि काठ्यांच्या साहाय्याने घाण बाहेर काढण्यात आली. गटारीच्या पाण्यात उतरून केंदळही स्वच्छ करण्यात आलं. नदीपात्रात विसर्जित करण्यात आली रक्षा आणि कोळसे पाण्यावर तरंगताना आढळून आले. ते गोळा करून सुरक्षितरित्या बाजूला ठेवण्यात आले. वेताची बुट्टी आणि चाळणीच्या साहाय्याने पाणी गाळून त्यातील घनकचरा वेगळा करण्यात आला. परिसरातील सर्व कचरा एकत्र करून तो विल्हेवाटीसाठी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक दस्तगीर पकाली यांना कळवण्यात आला. या उपक्रमात महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. 9वीत शिक्षण घेणाऱ्या प्रणव प्रवीण राजगिरे या विद्यार्थ्याने इन्नरच्या साहाय्याने नदीच्या मधोमध जाऊन पाण्यातील कचरा, पिशव्या आणि इतर घाण बाहेर काढून विशेष योगदान दिलं. सदर उपक्रम सलग 3ऱ्या वर्षी राबवण्यात येत असून यापूर्वी मंडळाने पूरग्रस्तांना साहित्य किटचं वितरण केलं आहे. तसंच उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीमही राबवली आहे. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य मंडळ सातत्यानं करत आहे. यावेळी मंडळाचे संचालक रंगराव कुकीतकर, अकाउंटंट जालिंदर शिंदे, शिक्षक आनंदा बामणे, संचालिका शुभांगी जाधव यांच्यासह इतर महात्मे आणि भगिनी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.